नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपण मागच्या पाठात पाहिलं होतं की आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे काय, त्याचे स्वरूप, व्याप्ती या विषयाचा आपण अभ्यास केलेला होता. तर आज पाहायचा आहे आपल्याला आंतरराष्ट्रीय संबंधाचा वास्तववादी सिद्धांत. तर वास्तववादी सिद्धांतालाच यथार्थवादी किंवा सत्तेचा सिद्धांत देखील म्हणतात. या सिद्धांताचे आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाला सर्वाधिक प्रभावित केले आहे. वास्तववादी सिद्धांताचा उदय बऱ्याच वर्षापूर्वी झाला असला तरी आधुनिक काळात त्याची पुनर्मांडणी करण्याचे श्रेय हॅन्स मॉर्गेनथॉ याच्याकडे जाते. मॉर्गेनथॉने आपल्या सुप्रसिद्ध पॉलिटिक्स अमंग नेशन या ग्रंथात हा वास्तववादी सिद्धांत किंवा सत्तावादी सिद्धांत जे आहे याच्या दृष्टिकोनाचे प्रतिपादन केलेले आहे. वास्तववादी सिद्धांताचा केंद्रबिंदू सत्ता व राष्ट्रीय हित हा आहे. राष्ट्रामधील परस्पर अविश्वास, भीती तसेच असुरक्षितता या भावनेमुळे प्रत्येक राजकीय पुढारी व राष्ट्रे सत्ताप्राप्तीचा सदैव प्रयत्न करीत असतात. सत्ताप्राप्तीकरिता चाललेल्या या स्पर्धेत संघर्ष अपरिहार्य असतो. वास्तववादी सिद्धांतानुसार प्रत्येक राष्ट्र आपले हित साध्य करण्यासाठी सत्ता अथवा शक्ती या साधनाचा उपयोग करतात. म्हणूनच सत्तेची योग्य व्यवस्था किंवा सत्तेसाठी चाललेले संघर्ष हाच आंतरराष्ट्रीय संबंधाचा केंद्रबिंदू आहे. राष्ट्रातील संघर्ष हा कायमस्वरूपी असून तो कोणत्या ना कोणत्या स्वरूपात अस्तित्वात असतो, असे मत हेरॉल्ड लॉसवेल, क्विन्सी राईट, डेव्हिड ईस्टन आणि मार्टिन व्हाईस यांनी मांडले आहे. वास्तववादी सिद्धांतात आंतरराष्ट्रीय संबंधाचे विश्लेषण मुख्यतः सत्ता व राष्ट्रीय हित या दोन तत्वाद्वारे केले जाते. तर वास्तववादी दृष्टिकोनाचा आशय आपण खालीलप्रमाणे पाहूया. आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासात हॅन्स मॉर्गेनथॉ यांनी सर्वप्रथम पद्धतशीरपणे वास्तववादी किंवा सत्तावादी सिद्धांत प्रस्तुत केला आहे. या सिद्धांताची प्रमुख गृहीत तत्वे सामान्यतः पुढीलप्रमाणे सांगता येईल. 1. राष्ट्रहिताला महत्त्व. तर आंतरराष्ट्रीय संबंधाचा वास्तववादी सिद्धांत राष्ट्रहिताला सर्वाधिक महत्त्व देतो. राष्ट्रीय हिताचे जतन करणे किंवा राष्ट्रीय हिताचे संरक्षण व संवर्धन करणे हे प्रत्येक राष्ट्राचे राजकीय नेत्यांचे प्रथम कर्तव्य असते. राष्ट्रीय हिताची जपणूक करताना नैतिकता, अनैतिकता याचा विचार केला जात नाही. म्हणजेच राष्ट्रहित हे साध्य प्राप्त करण्यासाठी कोणतेही साधन वापरणे उचित समजले जात नाही. प्रत्येक देशाच्या गरजांमध्ये तफावत असल्यामुळे राष्ट्रीय हितसंबंधामध्ये देखील अंतर असते. त्यामुळे राष्ट्रामध्ये संघर्ष होणे स्वाभाविक असते. तर याच्यातला दुसरा मुद्दा आहे नैतिक मूल्यांना गौण स्थान. तर वास्तववादी किंवा सत्तावादी जो सिद्धांत आहे याच्यामध्ये नैतिक मूल्यांना गौण स्थान देण्यात आले आहे. प्रत्येक राष्ट्राचे धोरण हे नैतिक मूल्यावर आधारलेले नसते, तर ते राष्ट्रीय हितावर आधारलेले असतात. महत्त्वाचा मुद्दा आहे याच्यामध्ये त्यांनी नैतिक मूल्याला गौण स्थान दिलेले आहे, तर राष्ट्रीय हिताला अधिक महत्त्व दिलेले आहे. राष्ट्रीय हित साधण्यासाठी कोणतेही साधन किंवा धोरण उचित किंवा नैतिक ठरते. आंतरराष्ट्रीय राजकारणात सत्ताप्राप्ती हेच अंतिम उद्दिष्ट असल्याने ते साध्य करण्याचे सर्व मार्ग योग्यच असतात. वास्तववादी सिद्धांताचे समर्थक नैतिकतेला विरोध करीत नसले तरी नैतिकतेला ते महत्त्व देखील देत नाही. तर वास्तववादी सिद्धांताचा विचार करताना अजून एक तिसरा मुद्दा आहे सत्तेला केंद्रस्थान. तर वास्तववादी सिद्धांतात सत्तेला केंद्रस्थान मानण्यात आले आहे. या सिद्धांताच्या समर्थकाच्या मते आंतरराष्ट्रीय राजकारण हे सत्तेसाठी चाललेला खेळ आहे. जगातील सर्व राष्ट्रे सतत सत्ता प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत असतात. ही राष्ट्रे सत्ता प्राप्त करण्यासाठी विविध साधनांचा अवलंब करीत असतात. या साधनांमध्ये कूटनीती, निशस्त्रीकरण, लष्करी करार, संघटना, युती, सत्ता समतोल अशी विविध साधने आहेत. मात्र या सर्वांचा उद्देश एकच आहे आणि तो म्हणजे आहे सत्ताप्राप्ती. त्याच्यानंतर संघर्षाची अनिवार्यता.
तर वास्तववादी सिद्धांतानुसार आंतरराष्ट्रीय राजकारणात संघर्ष हा अनिवार्य व स्थायी स्वरूपाचा असतो, कारण राष्ट्रीय हितसंबंध जोपासण्याचा प्रत्येक राष्ट्र प्रयत्न करीत असतो. यामुळे राष्ट्रात स्पर्धा निर्माण होऊन संघर्ष होणे अपरिहार्य ठरते. आंतरराष्ट्रीय राजकारणात नेहमी राष्ट्रामध्ये अविश्वासाचे, भीतीचे, असुरक्षिततेचे वातावरण असते. यापासून राष्ट्राचे संरक्षण करण्यासाठी सत्तेत वाढ करण्याचा प्रयत्न निरंतर होत असतो. त्यामुळे संघर्ष होणे अटळ असते. तर वास्तववादी सिद्धांताचा अजून एक 5वा मुद्दा असा आहे की मनुष्याची स्वार्थी प्रवृत्ती. वास्तववादी सिद्धांतानुसार मनुष्य हा स्वाभाविकच स्वार्थी प्राणी आहे. तो नेहमी स्वार्थ साधण्याचाच प्रयत्न करीत असतो. आपल्या स्वार्थासाठी मनुष्य काहीही करायला तयार असतो. त्यामुळे व्यक्तीत संशयाचे, अविश्वासाचे वातावरण निर्माण होते आणि यातूनच संघर्ष उत्पन्न होतो. वास्तववादानुसार मनुष्याची ही नैसर्गिक स्वार्थी प्रवृत्तीचा प्रभाव आंतरराष्ट्रीय राजकारणावर पडतो. त्यामध्ये राष्ट्रीय हितालाच सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. वास्तववादी सिद्धांतात हा आदर्शवादाप्रमाणे मनुष्याच्या चांगुलपणावर विश्वास ठेवत नाही. तर इतर काही मुद्दे आहे. उदाहरणार्थ, वास्तववादी सिद्धांतानुसार आंतरराष्ट्रीय राजकारणात सत्ता नियंत्रित करणाऱ्या सर्वोच्च सत्तेचा अभाव दिसून येतो. तसेच राष्ट्रीय हितासाठी सत्ता संपादन करणे, तिचे संवर्धन करणे, तिचे प्रदर्शन करणे आणि सत्तेचा प्रभाव पाडणे हा परराष्ट्रीय धोरणाचा उद्देश आहे. तर वास्तववादी सिद्धांतात आंतरराष्ट्रीय संबंधाचा विचार राष्ट्रीय दृष्टिकोनातून करतात. या सिद्धांतानुसार सत्तेची लालसा सतत वाढत असते आणि या सिद्धांतानुसारच आंतरराष्ट्रीय राजकारणात सत्तेचा वापर साधन आणि साध्य अशा दोन्ही अर्थाने केला जातो. अशा प्रकारे आपण वास्तववादी सिद्धांत म्हणजे काय हा विस्तृतमध्ये हा विषय पाहिलेला आहे. तर हा व्हिडिओ सगळ्यांना आवडल्यास सर्वांनी लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर याच्यामध्ये काही अडचण असेल तर नक्कीच कमेंट करा. धन्यवाद.